आपले अनुभव सांगावे. मी मधुकर देशपांडे. माझा जन्म ह्या जिल्ह्यातला आहे. शिक्षण पण इकडेच झालेलं आहे. पण मी नोकरीच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने मी संभाजीनगरला राहतो. मी ह्या साधनेत 2016पासून आलेलो आहे. त्या अगोदर 2013ला माझी अँजिओप्लास्टी झालेली आहे. आणि त्याच्या अगोदरसुद्धा मी सिद्ध समाधी योग, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग, विपश्यना ह्या सर्व 2-2दा 3-3दा केलेल्या आहेत. SSY 3-4 वेळेला केलेलं आहे. सगळ्या साधना मी पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यातनं पण मला भरपूर मिळालं. पण शरीर शुद्धी नावाचा जो प्रकार आहे ते फक्त ह्या साधनेत मिळाला पण. आणि ही साधना ही सगळ्या साधनेला एकत्र करणारी साधना आहे. मर्ज झालेच बाकीच्या साधना ह्याच्यामध्ये. तर ही साधना प्रत्येकाने फॉलो करावी अशी माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना. आणि आपल्याला माहिती आहे लातूर जिल्हा लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो. पूर्ण लातूर जिल्ह्यात ही साधना पूर्णपणे पोहोचली पाहिजे असं माझं हे. आणि आम्ही ह्याच दृष्टिकोनातून पुण्यामध्ये जेव्हा ही रेड्डीताई आम्ही 3 वर्षापासून आम्ही पुण्यामध्ये साधनेला जातो. तर तेव्हापासून आमची इच्छा होती की ही लातूरमध्ये केव्हा ना तर केव्हा झाली पाहिजे साधना. आणि ह्या गोष्टीचा योग आला केवळ आपल्या कुलकर्णी साहेब तहसीलदार साहेबामुळं आणि राजाराम किलूरकर यांनी दोघांनी प्रयत्न केले म्हणून ही साधना आपल्याला इथं पाहायला मिळाली आणि करायला मिळाली. तर ही साधना 1 दिवसाची जरी आज असली तरी तुम्ही ह्याला असं इझी घेऊ नका. तुम्ही 7 दिवसाचं जेव्हा शिबिर होईल इथं त्या शिबिराला तुम्ही नक्की या. आणि तुमच्याबरोबर 10 लोक तुमच्या फॅमिलीतल्या सगळ्या लेडीजला तर अगोदर घेऊन या अशी माझी नम्र विनंती. ही साधना अत्यंत चांगली आहे. आता मी तुम्हाला सांगतो मी 2016पासून ह्या साधनेमध्ये जुळलेलो आहे. मी अँजिओप्लास्टी झाली 13ला. पण तेव्हापासून मी एकही गोळी घेत नाही. 16पासून एकही गोळी नाही. उपस्थित नाही किंवा BPची नाही कोणती नाही. आणि माझं शरीरच मला सांगते मी काय खाल्लं आणि काय माझं गडबड झाली. तुम्ही असं नाही आहे की तुम्ही घरी साधना करा पण लग्नाकार्यात गेला तर तिथं जे असेल ते जेवा. पण पाहून चेक करून जेवा. तुम्हाला आधी पाहून घ्या, सर्वे करून घ्या आणि नंतर तुम्हाला काय खायचं ते खा. पण त्या दिवशी खाल्लात की तुम्ही समजा 11 वाजता लग्नात जेवला असलात तर दुसऱ्या दिवशी 11 वाजता ज्यूस घ्यायचा. अशी हे ठेवा. तुम्हाला ही साधना अशी इतकी सोपी आहे. फक्त तुम्हाला त्याच्यात थोडं मन लावलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. तुमच्या 3-4 हजारच्या गोळ्या निश्चित कमी होऊन जाते. रोज 100 रुपयाचं फळं आणि भाजी आणायची घरामध्ये. रोज 100 रुपयाची किती जाते? 3,000 रुपये जाते. 3,000 रुपये फक्त. त्याच्यात दूधसुद्धा आणायचं नाही. दुधासाठी नारळ आणायचं. नारळाचं दूध प्यायचं. आणि जर तुम्ही ही साधना अशी जर पूर्णपणे फॉलो केली तर निश्चित तुमच्या तब्येतीमध्ये तुम्हाला ॲलोपॅथीच्या कुठल्याच गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही. आणि ही साधना पूर्ण लातूर जिल्ह्यात पूर्णपणे 100% लोकांना ही पॅटर्न लातूर पॅटर्न म्हणून ओळखली झाली पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे. सगळ्यांनी या साधनेत यावं. मी आतापर्यंत डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शकाने 3 पदयात्रा केल्यात. एक आळंदी पंढरपूर, एक वृंदावनची आणि यावर्षी राजस्थानची केली. 255 किलोमीटर साधून आम्ही प्रवास केला 7 दिवसात. तर फक्त दुपारी लिंबू पाणी भर आणि संध्याकाळी लिंबू पाणी भर, बाकी काहीच नाही. पण 2 टाईम मिनिमा, 2 टाईम स्नान आणि 2 टाईम ध्यान हे तिन्ही करायचं. आणि 7 दिवस काहीच अन्न खाल्लेलं नाही. मी 7 दिवस आणि आता माझं 76 इयर्स सुरू झालं ह्याच्यापासून नोव्हेंबरपासून वय. तर मला काही त्रास झालेला नाही आहे. पूर्णपणे मी रोज 40 किलोमीटर प्रवास केला 6 दिवस. सैनचौक 240 आणि 7व्या दिवशी 15 किलोमीटर चालतो. तिथे एक मंदिर आहे. जसं आपलं बालाजीचं मंदिर आहे ना तसं तिकडे एक मंदिर आहे चांगलं. ते 15 किलोमीटर होतं शेवटच्या स्टॉपपासून. ते आम्ही तिथं जाऊन आमचा उपास सोडला आणि
तिथली साधना आमची तिथून समाप्त झाली. तर तुम्हाला सांगतो त्या साधनेमुळं, पायी चालण्यामुळं तुम्हाला सांगतो तुमच्या शरीरातले सगळे गॅसेस निघून जातात. 7व्या दिवशी तर अक्षरशः आम्ही पळत होतो, अक्षरशः. पण सकाळी आम्ही 6ला निघालो तर 8-9च्या दरम्यान तर आम्ही 15 किलोमीटर पुढे सरकून गेलेलो. तर ही साधना खरोखर चांगली आणि ह्याच्यातनं खूप चमत्कार आहे. 7 दिवस उपाशी मी राहतो म्हणजे काय, ह्या वयात असे 120 साधक होते आणि खूप छान आहे. तुम्ही जरूर ह्या साधनेमध्ये या आणि हे फॉलो. आणि तुम्हाला सांगतो, पत्नी करत नाही म्हणून तुम्ही घाबरून जायचं कारण नाही आहे. तुम्ही सुद्धा साधना तुम्ही स्वतः करायचा, स्वतः आणायचं, स्वतः बनवायचं. तुम्ही ज्या दिवशी तुम्ही हे प्रयोग कराल त्याची पत्नी दुसऱ्या दिवशी जेव्हा तुमच्या शरीरात बदल झाला, तुमच्या गोळ्या कमी झाल्या की ते आपोआप ते तुमच्याबरोबर तयार होतील करायला. तर माझी अशी सगळ्यांना नम्र विनंती, ही साधना पूर्ण लातूर जिल्ह्यात, पूर्ण लातूर पॅटर्न म्हणून ओळखली पाहिजे, अशी माझी सगळ्यांना नम्र.